आज मी एकदम अतिशय क्लासिक अशा लोकेशनला आलेली आहे। फोलिएज आउटडोर्स यांच्यातर्फे मी कॅम्प 365 हे कांबरे गाव जिल्हा मावळ इकडचं जे गाव आहे तिकडे आज त्यांच्या कॅम्प साईटवर आलेली आहे। आणि माझं मेन आजच्या ट्रिपचं छोट्याशा ट्रिपचं अट्रॅक्शन आहे म्हणजे फायरफ्लाईज। आत्ता मेचे शेवटचे 2 वीक्स आणि जूनचे पहिले 2 वीक्स ह्याच्यामध्ये फायरफ्लाईजचा ब्रीडिंग सीझन असतो आणि त्यावेळी त्यांचं अप्रतिम दर्शन या भागामध्ये होतं। सो मी इकडे ट्रिपला आलेली म्हणजे लॉंग अवेटेड अशी विजिट आहे ही। सो आज माझं स्वप्न फुलफिल झाल्यासारखं झालं आहे आणि तुम्ही बघता ही जागा अतिशय ब्युटिफुल आहे। मी इकडचं सगळं शूट करते आणि तुम्हाला ती कॅम्प साईट आणि त्यांचे सगळे ऑप्शन्स काय काय आहे ते सगळं मी आज तुम्हाला ब्लॉगमधनं माझ्या शेअर करते। तुम्ही बघताय हे ठोकरवाडी नावाच्या डॅमचं वॉटर बॉडी आहे जिकडे आम्हाला आत्ता एक असं फ्री साईट सीइंगसाठी सांगितलेलं आहे जायला, तर तिकडे मी आलेली आहे। सो प्लीज माझा व्लॉग नक्की बघा, तुम्हाला नक्कीच एक खूप छान जागा मिळेल की जिकडे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता। सो मित्रमंडळींनो, हीच ती जागा आहे कॅम्प 365 जे फोलिएज अरेंज करतं आपल्यासाठी। इकडे अशा टेंट स्वरूपी अशा व्यवस्थित छान जागा आहेत की जिकडे तुम्ही स्टे करू शकता। ओव्हरनाईट कॅम्पची पण त्यांची सोय असते। आणि हा जो रस्ता आहे हा त्यात कॅम्प 365 पासून ठोकरवाडी वॉटर बॉडी जी आहे जिथे मी आत्ता गेले होते तिकडे आपल्याला घेऊन जातो। अतिशय अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेली अशी ही जागा आहे। आणि मे आणि जून ह्या महिन्यांमध्ये तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा असे जस्ट ढग यायला सुरुवात झालेली असते, क्वचित पाऊसही पडून गेलेला असतो। सो इतकी छान अशी हवा यावेळी तुम्हाला मिळते की तुमचं मन नक्कीच प्रसन्न होऊन जातं। आणि हीच ती ठोकरवाडी च्या वॉटर बॉडीच्या आसपासची जी जागा आहे ती आहे। इकडे पांडव लेणीसुद्धा आहेत या मागच्या डोंगरावर, त्या अर्थात इथून लांबून दिसतात आपल्याला, पण हा ओव्हरऑल परिसर अप्रतिम आहे। शिवाय काजव्यांची माहिती देणारं असं एक लेक्चरसुद्धा आपल्यासाठी तिकडे ते अरेंज करतात। आणि ही जागा आहे की जिकडे ते इव्हिनिंग स्नॅक्स, राहिलं स्टे असेल तर ब्रेकफास्ट असं आपल्याला डिनर असं आपल्याला तिकडे सर्व केलं जातं। मी काजव्यांचा व्हिडिओ करायचा खूप प्रयत्न केला आहे पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, ते पॉसिबल होत नाही। तुम्ही त्याचा तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेतलेलाच छान आहे। सो प्लीज तुम्ही सगळ्यांनी इकडे स्वतः जा अपकमिंग मे जून महिन्यांमध्ये आणि नक्की तुमचा कॅमेरा घेऊन जायला विसरू नका। अतिशय सुंदर व्हिडिओज फोटोज तुम्ही कॅप्चर करू शकता जे मला जमलेलं नाही आहे। अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि माझ्या ब्लॉगला कमेंट टाकायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय बाय।